नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाबाबत एक गंभीर आरोप समोर आला आहे। नागरिकांनी केलेल्या तक्रारीची गोपनीय माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून थेट ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्या व्यक्तींना फोन आणि व्हॉट्सअपद्वारे दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। संविधानाच्या कलम 21 अंतर्गत नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर वरिष्ठ स्तरावर कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। दरम्यान पाटबंधारे विभाग क्रमांक 1 यांनी 4 फेब्रुवारी रोजी भूमी अभिलेख कार्यालयाला पत्र पाठवून संबंधित जागा पाटबंधारे विभागाची असल्याचे स्पष्ट केले होते। तसेच या प्रकरणात अंतिम कारवाई होईपर्यंत कोणतीही अहवाल सादर करू नये असेही सूचित करण्यात आले होते। मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी समोरच्या व्यक्तीसोबत संगनमत करून माहितीची देवाणघेवाण केल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून उमरखेड मधील सर्वात भ्रष्ट विभाग म्हणून या कार्यालयाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे। मंडळ अधिकारी, वन विभाग आणि तहसील कार्यालयात तक्रारी दिल्यानंतरही संबंधित माहिती विरोधी पक्षाला कशी मिळते हा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला आहे। या सर्व प्रकरणाकडे जिल्हाधिकारी तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी लक्ष द्यावे आणि कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी नागरिकांची मागणी आहे। आता या प्रकरणाचा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धाडस मराठी न्यूज, उमरखेड।